त्यातल्या त्यात विनायक राऊत हा कार्यकर्त्यांमधला माणूस आहे, दिवस रात्र लोकांच्यामध्ये राबणारा माणूस आहे, सतत सर्वसामान्य माणसाकरता झिजणारा माणूस आहे. अशा माणसाला इथं पराभव पत्करावा लागावा, जो कुठेही कुटुंबामध्ये कुटुंबासारखा वागतो, कोणाशी दादागिरी नाही, कोणाशी दमबाजी नाही, कोणावर बाह्यावर तळणं नाही, अशा वागणाऱ्या उमेदवाराला इथं फटका मिळणं हे मला वाटतं थोडंसं आमच्या दृष्टीने धक्कादायक आहे. कारण आज सांगणं कठीण आहे. सगळ्याच ठिकाणी प्रचंड पैसा भारतीय जनता पार्टीनं वापरला आहे, एकनाथ शिंदेच्या लोकांनी प्रचंड पैसा वापरला आहे, त्याला सीमा नाही आहे. पण हे जरी कारण असलं तरीसुद्धा कोकणी माणूस हा स्वाभिमानी आहे. खरं सांगायला गेलं तर शिवसेना चोरल्यानंतर सगळ्यात जास्त दुःखी आणि कष्टी कोण झाला असेल तर कोकणी माणूस झाला आहे. अशा वेळेला इथं आम्हाला फटका बसणं हे थोडंसं आम्हाला अभ्यासच करावा लागेल, आहे ते कबूल केलं पाहिजे. असं अभ्यास करण्याची गरज आहे. असं का घडलं हे तपासण्याची गरज आहे. कुठे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज ठाकरेंची सभा, ह्या सभा असं म्हणू शकतो आपण. असं आहे की 20 सभा नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रामध्ये झाल्या, अमित शहांच्या 16 की 17 काहीतरी सभा झाल्या, राज ठाकरेंच्या 4-5 सभा झाल्या. तिथल्या उमेदवारांचं काय झालं? त्या अमित शहा साहेबांची किंवा राज ठाकरेंची सभा इथे झाली म्हणून काही चमत्कार झाला असं म्हणावं तर बाकीच्या ठिकाणी का नाही झाला चमत्कार? काही त्या सभांचा काही परिणाम काही फार झालेला नाही किंवा त्या सभा काही दखलपात्र होत्या असं पण नाही. पण तरी देखील आम्हाला या विषयामध्ये थोडंसं खोलात जाऊन अभ्यास करण्याची गरज आहे. आम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. शेवटचा प्रश्न आहे की हा जो ट्रेंड आहे तो विधानसभा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरला लागतील, हा जो आता आपला जो ट्रेंड आहे महाविकास आघाडीला मिळालेलं यश जे आहे तो कायम राहील? 100% राहील. आत्ताचा जो काय माझ्या हातामध्ये आकडेवारी आलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही विनायक राऊतांना चिपळूणमध्ये मताधिक्य मिळाले, रत्नागिरीमध्ये मताधिक्य मिळाले, राजापूर मतदारसंघामध्ये मताधिक्य मिळाले. सिंधुदुर्गातली पूर्णपणे आकडेवारी माझ्या हातामध्ये नाही आहे, परंतु मला वाटतं कुडाळ वेंगुर्ल्यामध्ये आघाडी मिळाली, बाकी 2 ठिकाणी मिळालेली नाही. इकडं रत्नागिरी रायगडमध्ये गुहागरमध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला मताधिक्य मिळाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, खेड दापोलीमध्ये आम्हाला मताधिक्य मिळाले. खेड दापोलीमध्ये नेते कोण, आमदार कोण तुम्हाला माहीत आहे. आणि त्याचबरोबर महाडमध्ये आम्हाला मताधिक्य मिळाले. याचा अर्थ जर इकडचे 6 मतदारसंघ धरले आणि इकडचे 6 धरले तर 6 मतदारसंघामध्ये आम्हाला लीड आहे. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बघू आम्ही याच्यामध्ये काही सुधारणा करू, याच्यामध्ये काही आम्ही दुरुस्ती करू आणि नक्की आम्ही हे मतदारसंघ राखू. नक्की हे मतदारसंघ राखू असं मत या ठिकाणी आमदार भास्कर जाधवांनी व्यक्त केले. कॅमेरामॅन सायशुक निसाशिक लोकशाही न्यूज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.